असेल तर जीवन आहे, म्हणून जल हे जीवन मानलं जातं. बोलण्याकरता विषय खूप आहे, पण आज गुरुमाऊली सांगताय की आपल्याला प्रत्येक केंद्रामध्ये प्रश्नोत्तर, मार्गदर्शन, बालसंस्कार हे झालं पाहिजे. पण थोडं जरा आता मनातली एक खंत आपल्या पुढे व्यक्त करतो. या कोपरगाव तालुक्यावरती दादांनी प्रेम केलं, गुरुमाऊली करताय, पण नेमका अध्यात्मात आणि ग्राम अभियानामध्ये आमचा कोपरगाव का मागे आला, हा आत्मचिंतनाचा एक विषय. नुसती कार आणि पुढे वाडी, कार आणि वाडी याच्यातच कुठेतरी आपण अडकलेलो दिसतोय. आणि म्हणून सगळ्यांना सांगू इच्छितो, हे जर आपण केंद्रनिहाय अभियान डोळ्यासमोर ठेवलं दुःखमुक्तीचं, अहो त्याला रुपया खर्च नाही ना. रोज 11 माळा स्वामींचा जप करा, क्रमशः 3 अध्याय स्वामी चरित्र, घरात पंचमहायज्ञ. काय लागतं त्या प्रश्नोत्तरातलं सांगायला? 1 मिनिटही लागत नाही, 1 रुपया खर्च नाही. आणि कोणीही सांगू शकतो. त्याला काही कोणी हिमालयात तप केलं का, ज्याला मोरेदादांनी नारळ दिलं की गुरुमाऊलींनी काही लेटर हेड वरती सही शिक्का मारून पत्र दिलं, मगच प्रश्नोत्तर. फक्त विषय एवढा आहे, कर्मण्यवाधिकार असतो मा फलेषु कदाचन. अशी निस्पृह भावना, निरपेक्ष भावना आपल्या मनामध्ये ठेवा. कुठलाही स्वार्थ नाही, कुठला बडेजाव नसावा. आणि अशा पद्धतीने जर आपण एखाद्या दुःखिताला माळ जप कशी करायची हे जर सांगितलं तर त्याच्या जीवनाचं भलं होईल ना. अहो रडत येणारा केंद्रातला 8 दिवसामध्ये, पुढच्या आठवड्यामध्ये तो हसत यायला लागतो, तो दुःखमुक्त होतो. आणि म्हणून आता काही नातलग इथे बसलेले, त्यांनाही सांगू इच्छितो की आपण आपल्या शेतात जाता येता किंवा आपल्या घरामध्ये, आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा स्वामींचा जप करू शकतात. माळे सहित करू शकतात, बिन माळेने करू शकतात. काही बुजुर्ग इथे बसलेले ते म्हणणार आम्हाला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, मग काय सेवा करा? एखादा धूप किंवा एखादी अगरबत्ती लावा आणि अगरबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप करा. सज्जनो, ती रक्षा कपाळाला उतरती लावायची, जिभेवरती थोडीशी घ्यायची, कंठाला लावा, घरामध्ये सगळीकडे टाका आणि उरलेली दक्षिणेच्या बाजूला फुंकून द्या. आणि आपण अनुभव घ्या की 30 ते 40 दिवसामध्ये त्या घरातले काय दोष असतील, घरातल्या लोकांच्या मनातले काय दोष असतील, या दोषाला ती रक्षा कायमची भस्म करते आणि सगळ्यांचं रक्षण करत असते. सांगा आता याला काय खर्च आहे? आणि माळ जप आपल्याला माहित आहे, ही मृगी मुद्रा. या 2 बोटांमध्ये माळ अडकवायची. मध्यमा शनीचा बोट, 1 मणी जपायचा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.